Dear student, in the last lecture we have seen radiation, a wonder of science. Then we will see the next concept. Let us try this. करून पाहायला सांगितले पहा की apparatus two aluminum tins of the same size, म्हणजे दोन ॲल्युमिनियमचे एकसारख्या आकाराचे असणारे काही दोन डबे त्या ठिकाणी घ्यायचे. टू स्मॉल ग्लासेस, दोन सारखेच काचेचे असणारे काही लहान ग्लास जे आहेत तर ते लहान ग्लास त्या ठिकाणी घ्यायचे. वॉटर, थर्मामीटर, ब्लॅक पेंट एक्सेट्रा, पाणी, तापमापी आणि काळा रंग त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग काय कृती करायची? प्रोसिजर: पेंट द आउटर सरफेस ऑफ वन टीन विथ द ब्लॅक पेंट. एक डबा जो आहे तर तो डबा बाहेरून काळ्या रंगाने काय करायचंय? रंगवायचा आहे. अँड लेट इट ड्राय, आणि तो काय करायचा आहे? सुकवायचा आहे, वाळू द्यायचा आहे, तसंच ठेवायचा आहे. देन इन बोथ टीन्स प्लेस वन ग्लास इच फिल्ड विथ वॉटर ॲट द सेम टेम्परेचर. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे असणारा जो काही डबा जो आहे तर त्या दोन्ही डब्यांमध्ये समान तापमानाचं पाणी भरलेलं प्रत्येकी एक एक ग्लास जे आहे तर ते एक एक ग्लास त्या ठिकाणी ठेवायचे. कव्हर्ड द टीन्स विथ लिड्स, आणि हे जे काही डबे जे आहेत तर त्या डब्यांना पुन्हा काय करायचे? झाकण जे आहे तर ते झाकण त्या ठिकाणी लावायचे. कीप देम इन द सन फॉर द 2 hours. हे जे असणारे जे काही डबे जे आहेत तर ते डबे उन्हामध्ये ठेवायचेत आणि उन्हामध्ये 2 तास त्या ठिकाणी ठेवायचेत. नाव मेजर द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द ग्लासेस इन द 2 टीन्स. त्या डब्यामध्ये ठेवलेले जे काही ग्लास जे आहेत तर त्या ग्लासामधील पाण्याचं असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी मोजायचे. व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरन्स इन द टेम्परेचर. आपल्या असं लक्षात येतं नसते की दोन्ही असणारे जे काही डबे जे आहेत तर एका डब्याला त्या ठिकाणी आपण काळा रंग दिलेला आहे, दुसऱ्याला त्या ठिकाणी काही काळा रंग त्या ठिकाणी दिलेला नाही. दोघांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचे असणारे जे काही ग्लास जे आहेत तर ते ग्लास त्या ठिकाणी भरून ठेवलेले आहेत आणि दोघांचं तापमान आपण 2 तासानंतर मोजल्यानंतर त्यांच्या तापमानामध्ये फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी आढळून येत असतो. आपल्या असं लक्षात येतं नसतं की जो काही काळा डबा जो आहे तर त्या काळ्या डब्यामध्ये ठेवलेला जो काही ग्लास जो आहे तर त्या ग्लासाचं तापमान म्हणजे पाण्याचं तापमान त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी रंग दिला नाही अशा प्रकारच्या डब्यामध्ये ठेवलेले जे काही पाण्याचा ग्लास जे आहे तर त्याच्यामधलं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या डब्यामधल्या ग्लासाचं पाण्याचं तापमान त्या ठिकाणी जास्त दिसतं. कारण याचं आपल्याला कारण सांगता येईल की काळा रंग जो आहे तर तो काळा रंग त्या ठिकाणी उष्णतेचं सर्वात जास्त असणारं जे काही उष्णता जो आहे तर तो उष्णता त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करून घेताना दिसतो. पुढे गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ द हीट. याच्यावरून आपल्याला उष्णतेचे सुवाहक ज्याला आपण त्या ठिकाणी गुड कंडक्टर म्हणताना दिसतो आणि दुसरं आपल्याला सांगितलं बॅड कंडक्टर ऑफ हीट्स म्हणजे दुर्वाहक. आता काय सांगितले? प्लेस ए स्टील स्पून, ए कॉपर स्ट्रीप ऑर रॉड, ए डिवायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स, ए पेन्सिल अँड ए प्लास्टिक रोलर इन ए ग्लास बीकर. तर सर्वसाधारणपणे काय करायचं? एक काचेचं असणारं जे काही चंचू पात्र जे आहे तर त्या काचेच्या चंचू पात्रामध्ये स्टीलचा चमचा, कॉपर स्ट्रीप म्हणजे त्या ठिकाणी चांदी आपलं तांब्याची पट्टी किंवा असणारी काही सळई, त्याच्यानंतर तुमच्या कंपास बॉक्समधलं असणारं डिव्हायडर, त्याच्यानंतर पेन्सिल असेल, त्याच्यानंतर प्लास्टिकची असणारी जी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी काय करायची? काचेच्या चंचू पात्रामध्ये ठेवायची. पोर हॉट वॉटर हिटेड अप टू 60 डिग्री टू 70 डिग्री सेंटीग्रेड इन टू द बीकर. त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे गरम पाणी त्या ठिकाणी टाकायचे बीकरमध्ये की ज्याच्यामध्ये आपण या ज्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या असतील. साधारणपणे ते असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं तापमान 60 डिग्री सेंटीग्रेड ते 70 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचा असेल. पुढे वेट फॉर ए व्हाईल, थोडा वेळ त्या ठिकाणी थांबायचे. देन टच द आउटर एंड ऑफ द इच ऑफ द ऑब्जेक्ट.
त्याच्यानंतर त्या ग्लासामध्ये असणारे काही स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, सळई, कंपासमधलं डिव्हायडर, पेन्सिल असेल, प्लास्टिकची पट्टी असेल, तर या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूला काय करायचे, पाण्याबाहेरील त्यांचं असणारे जे काही टोक जे आहे तर त्या टोकाला त्या ठिकाणी स्पर्श करायचे. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल, आणि त्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी खालील तक्त्याप्रमाणे त्या ठिकाणी करायचे. आता ऑब्जेक्ट, हाऊ हॉट इज द आउटर एंड, म्हणजे टोक जे आहे तर त्या टोकाला आलेली उष्णता ती व्हेरी हॉट आहे की हॉट आहे, गरम आहे, वार्म आहे की म्हणजे कोमट आहे. त्याच्यानंतर कूल ॲज द ॲटमॉस्फिअर, वातावरण इतकी थंड आहे का. आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष जो आहे तर तो निष्कर्ष त्या ठिकाणी काढायचा. पहा काय होताना दिसते की व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस, याच्यावरून काय निष्कर्ष तुम्ही काढाल. तर आपल्या असं लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे तांब्याची पट्टी असेल तर त्या तांब्याच्या पट्टीमधून उष्णता जी आहे तर ती उष्णता दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. याच्या उलट प्लास्टिकची असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूमधून उष्णता जी आहे तर ती उष्णता दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आता पुढे तेच आपल्याला दिलेलं आहे की सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट व्हाईल सम आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. काही पदार्थ जे आहेत तर ते काही पदार्थ उष्णता जे आहे तर त्या उष्णतेची त्या ठिकाणी सुवाहक आहेत, तर काही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते बॅड कंडक्टर आहेत म्हणजे दुर्वाहक त्या ठिकाणी आहेत. पुढे हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू ए कॉपर स्ट्रिप ऑर पॉट बट नॉट थ्रू द प्लास्टिक ऑर वूड. आपल्या या ठिकाणी प्रयोगामध्ये असं लक्षात येतं नसते की तांब्याची असणारी जी काही पट्टी असेल किंवा तांब्याचं असणारे जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्यामधून उष्णता जी आहे तर ती सहजपणे त्या ठिकाणी वाहून नेली जाते. याच्या उलट आपल्या असं लक्षात येतं नसते की असणारे जे काही प्लास्टिक असेल, लाकूड असेल तर याच्यामधून उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचं वहन त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी होताना दिसत नाही. वी कॅन होल्ड ए ग्लास ट्रम्बलर ऑर चायना कप फुल ऑफ द हॉट टी इझिली इन आवर हँड. आपल्या असं लक्षात येतं नसतं की गरम चहा काचेच्या ग्लासामध्ये किंवा मातीच्या कपामध्ये जर आपण घेतला तर तो सहजपणे आपण हातामध्ये त्या ठिकाणी धरू शकतो. बट नॉट सो ॲज द स्टील ऑर द कॉपर कप इफ द सेम टी इज पोर्ड इन टू द देम. परंतु याच्या उलट आपल्या असं लक्षात येतं नसते की तोच चहा जर आपण स्टीलच्या ग्लासामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये जर घेतला तर तो ग्लास किंवा भांड आपण हातामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. आता याचं कारण आपल्या लक्षात येत नसते की स्टीलचा ग्लास असेल, तांब्याचं भांडं असेल तर याच्यामधून उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचं सहजगत्या त्या ठिकाणी स्थानांतरण होताना दिसतं. याच्या उलट काच असेल किंवा मातीचा कप असेल तर याच्यामधून सुद्धा उष्णतेचं स्थानांतर होतं, परंतु कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पहा काय सांगितले, यूज युअर ब्रेन पॉवर. डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पहा की व्हाय डज वी यूज व्हाईट क्लोथ्स इन द समर अँड डार्क ऑर ब्लॅक क्लोथ्स इन द विंटर. म्हणजे सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये काय करताना दिसतो आपण पांढरे, तर हिवाळ्यामध्ये गडद किंवा काळ्या रंगाचे असणारे काही कपडे जे आहेत तर ते कपडे त्या ठिकाणी वापरतो. याचं कारण आपल्याला सांगता येईल. पहा पहिलं कारण की व्हाईट क्लोथ्स रिफ्लेक्ट बॅक द मोस्ट ऑफ द फॉलिंग रेडिएशन्स ऑफ द सन. पांढरे कपडे जे आहेत तर ते पांढरे कपडे जेवढा त्याच्यावर त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी पडताना दिसतो तेवढाचा तेवढा सूर्यप्रकाश काय करताना दिसतो, परावर्तित त्या ठिकाणी करताना दिसतो. अँड देअरफॉर वी डू नॉट फील टू हॉट ड्युरिंग द समर सीझन. आणि याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जास्त असणार जे काही गरम जे आहे तर ते गरम त्या ठिकाणी होताना दिसत नाही. देअरफॉर वी वेअर व्हाईट क्लोथ्स इन द समर. आणि म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पांढरे कपडे त्या ठिकाणी वापरताना दिसतो. याच्या उलट डार्क ऑर ब्लॅक क्लोथ्स ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द रेडिएशन ऑफ द सन्स अँड हेन्स वी फील वॉर्म. तर आपल्या लक्षात येतं नसते गडद किंवा काळे असणारे जे काही कपडे जे आहेत तर ते कपडे काय करत असतात, सूर्याची उष्णता त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये शोषताना दिसतात. आणि याच्यामुळं हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उबदार त्या ठिकाणी वाढताना दिसतो. आणि देअरफॉर इन विंटर वी वेअर डार्क ऑर ब्लॅक क्लोथ्स. आणि म्हणून
हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय करता नसते, अशा प्रकारचे गडद किंवा काळे असणारे जे काही कपडे जे आहेत तर ते कपडे त्या ठिकाणी वापरताना दिसतो. तर आता याच्या पुढे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ए सॉलिड सबस्टन्स ड्यू टू द हीट. आता एक्सपान्शन म्हणजे त्या ठिकाणी प्रसारण, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. म्हणजे उष्णतेमुळे स्थायू पदार्थ जे आहे तर त्या स्थायू पदार्थाचं होणारं प्रसारण किंवा आकुंचन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी पुन्हा एक छोटीशी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली पहा. लेट अस ट्राय दिस ॲपरेटस. ए मेटल रिंग. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे धातूचं असणारं जे काही कडं जे आहे तर ते कडं त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले. अशा पद्धतीचं कडं जे आहे तर ते कडं त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की मेटल बॉल. या ठिकाणी धातूचा असणारा जो काही गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी आहे. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही बर्नर जो आहे तर तो उष्णता देण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायचा. पहा ॲक्टिव्हिटी काय सांगितलेली. ॲक्टिव्हिटी फर्स्ट. टेक ए मेटल रिंग and metal ball of such size that the ball just passes through the ring. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारं जे काही धातूचं असणारं जे काही कडक आणि असणारं जे काही धातूचा असणारा जो काही गोळा अशा आकाराचे त्या ठिकाणी घ्यायचे की तो असणारा जो काही धातूचा गोळा ते असणारे जे काही रिंग जे आहेत कडं जे आहेत तर त्या कड्यामधून जेमतेम आरपार जाईल. पुढे हीट द बॉल अँड चेक व्हेदर इट पासेस थ्रू द रिंग. त्याच्यानंतर काय करायचं, तो गोळा जो आहे तर तो गोळा बर्नरच्या साहाय्याने त्या ठिकाणी तापायचा आहे आणि तो कड्यामधून आत जातो का हे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. नाऊ लेट द बॉल कूल डाऊन अँड चेक व्हेदर इट पासेस थ्रू द रिंग. त्याच्यानंतर काय करायचं, तो तापलेला गोळा पुन्हा त्या ठिकाणी थंड होऊ द्यायचा आहे आणि तो कड्यामधून त्या ठिकाणी तो जातो का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय होताना दिसते पहा. The above experiments tells us that metal expand on heating and contracts on the cooling. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येता नसतोय की धातूचा असणारा जो काही गोळा जो आहे तर तो गोळा काय केला आपण तर त्या ठिकाणी तापवला तर तो धातूचा गोळा त्या कड्यामधून आरपार त्या ठिकाणी जात नाही. परंतु तो धातूचा गोळा जो आहे तर तो थंड जर केला तर तो काय होता नसतो, तो असणारा जे काही कडं जे आहे तर त्या कड्यामधून त्या ठिकाणी आरपार त्या ठिकाणी जाताना दिसतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल. द अबाव एक्सपेरिमेंट टेल अस दॅट मेटल एक्सपांड ऑन द हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन द कुलिंग. हा जो काही प्रयोग जो आहे तर त्या प्रयोगावरून आपल्या हेच त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की त्या धातूला त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर तो प्रसरण पावताना दिसतो आणि त्याच्यामुळे तो गोळ्यामधून त्या ठिकाणी जो आपलं तो गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी कड्यामधून त्या ठिकाणी जाताना दिसत नाही. याच्या उलट तो असणारा तो काही धातूचा गोळा जो आहे तर त्याच्यामधून उष्णता काढून घेतली म्हणजे थंड जर केला तर तो काय होताना दिसतो, कॉन्ट्रॅक्ट होताना दिसतो, आकुंचन पावताना दिसतो आणि म्हणून सहजपणे तो पुन्हा काय होताना दिसतो, थंड असताना त्या कड्यामधून जाताना दिसतो. सॉलिड एक्सपांड ड्यू टू द हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ह. म्हणजे उष्णता जी आहे तर त्या उष्णतेमुळे स्थायू जे आहे तर त्या स्थायूंचं प्रसरण होताना दिसतं आणि उष्णता त्या ठिकाणी काढून घेतली, रिमूव्ह जर केली तर पुन्हा त्यांचे ओरिजिनल स्थिती जी आहेत मूळ स्थिती जी आहे तर त्या मूळ स्थितीमध्ये त्या ठिकाणी येताना दिसतात. हाऊएव्हर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. मात्र निरनिराळे असणारे ते काही स्थायू जे आहेत तर त्या स्थायूंचं प्रसरण पावण्याचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण मात्र काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ते वेगवेगळं असतं. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वेगवेगळे असतं तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला पुढची असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी करून पाहिजे. पहा की यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं त्या ठिकाणी चालवायचे. आता काय सांगितलेले की व्हाय इज देअर ए गॅप ॲट द जॉईंट्स ऑफ द रेल्स अँड ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज. जे रेल्वेचे रूळ असतील, सिमेंट कॉन्क्रीटचे पूल असतील तर यांचे असणारे जे काही सांधे जे आहेत तर त्या सांध्यांच्या असणारे जे काही फट जे आहे तर त्या सांध्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही फट जे आहेत तर ती फट त्या ठिकाणी ठेवलेली असते. आता याच्यामध्ये आपल्याला असणारे जे काही कारण जे आहेत तर ते कारण पुन्हा त्या ठिकाणी सांगता येईल. पहा द सॉलिड्स अँड एस्पेशली मेटल एक्सपांड ड्यू टू द हीट. स्थायू असेल किंवा सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही धातू जर असेल तर हे धातू उष्णतेमुळे काय होताना दिसतात, प्रसरण त्या ठिकाणी पावताना दिसतात. इफ देर इज नो गॅप बिटवीन द जॉईंट्स ऑफ द रेल्स द ट्रॅक वुड बेंड.
आता रेल्वेचे असताना जे काही रूळ जे आहे तर त्या रुळांच्या दरम्यान जर त्या ठिकाणी काही नसेल तर त्या ठिकाणी जर जॉईंट जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्या असं त्याच्यामध्ये गॅप जर त्या ठिकाणी जर नसेल तर हे जे काही असणार जे काही ट्रॅक जे आहेत रूळ जे आहेत तर ते रूळ त्या ठिकाणी बेंट होऊ शकतात, वाकू त्या ठिकाणी शकतात. आणि धिस कॅन कॉज ॲक्सिडेंट. असं जर झालं तर त्या ठिकाणी अपघात जो आहे तर तो अपघात त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. टू अवॉइड धिस स्पेस इज केप्ट बिटवीन द रेल ट्रॅक्स. आणि म्हणून हे त्या ठिकाणी आपल्याला टाळायचे आणि ते टाळण्यासाठी अशा प्रकारचे असणारे काही गॅप म्हणजे फट जो आहे तर तो फट त्या ठिकाणी ठेवलेले असते. आर सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज विल कॉन्स्ट्रक्टिंग देम. आता सिमेंट कॉन्क्रीटचे असताना काही पूल जे आहे तर त्या पुलांच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी फट ठेवलेले आहेत. आपल्या त्या ठिकाणी नदीवर असणारा जो काही पूल जो आहे तर त्या पुलाचं तुम्ही निरीक्षण करा तर त्या पुलामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा असणारा जो काही पूल जो आहे तर याच्यामध्ये सुद्धा असणारे काही फट जे आहे तर ते फट त्या ठिकाणी ठेवलेले आहे. कारण सर्वसाधारणपणे त्यांचं एक्सपान्शन त्या ठिकाणी होताना दिसतं. एक्सपान्शन झालं तर त्या ठिकाणी ते बेंट होताना दिसतात. याच्यामुळं अपघात जो आहे तर तो अपघात होण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. आता पुढे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द लिक्विड ड्यू टू द हीट. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही द्रव पदार्थ जे आहे तर त्या द्रव पदार्थाचं उष्णतेमुळे होणारं प्रसरण आणि आकुंचन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय काय दिलेले ॲपरेटस 500 ml कोनिकल फ्लास्क म्हणजे 500 ml त्या ठिकाणी शंकुपात्र आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिसते की 2 होल्ड रबर स्टॉपर त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे आता 2 होल्ड रबर स्टॉपर म्हणजे 2 असणारे जे काही छिद्रांचं असणारे जे काही रबरी बुच आपल्याला त्या ठिकाणी आहे. ग्लास ट्यूब त्या ठिकाणी आहे म्हणजे काचेची असणारी जी काही पोकळ नळी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मेजरिंग रोलर आहे, मोजपट्टी त्या ठिकाणी आहे, थर्मामीटर तापमापी स्टँड आहे, वायर गॉज ज्याला आपण त्या ठिकाणी जाळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, बर्नर आहे आणि ग्राफ पेपर. आता पुढे काय सांगितले प्रोसिजर. फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. शंकुपात्र जे आहे तर ते शंकुपात्र पूर्णपणे त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्यानं भरून घ्यायचे. इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मामीटर इन द 2 होल ऑफ द स्टॉपर अँड फिट इट टू द कोनिकल फ्लास्क. म्हणजे सर्वसाधारणपणे काचेची नळी आणि तापमापी 2 असणारे जे काही छिद्र जे आहेत तर त्या छिद्रामध्ये काय करायचे, एकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काचेची नळी बसवायची, दुसऱ्या याच्यामध्ये तापमापी जे आहे तर ते तापमापी त्याच्यामध्ये काय करायची बसून त्या ठिकाणी ते बूच जे आहे तर ते शंकुपात्राला त्या ठिकाणी बसवायचे. हीट द वॉटर विथ द हेल्प ऑफ द रूलर. रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेंटीग्रेड राईज इन द टेम्परेचर. मोजपट्टी जी आहे तर त्या मोजपट्टीच्या आधारे काय करायचे, काचेच्या नळीमधील पाण्याच्या पातळीचं तापमानाचं प्रत्येक 2 डिग्री सेंटीग्रेड वाढीनंतर काय करायचे त्याची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी घ्यायची. टेक अबाउट 10 रिडिंग. अशी साधारणपणे 10 वाचनं जी आहे तर ती 10 वाचनं त्या ठिकाणी घ्यायची. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की तापमान वाढत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर त्या ठिकाणी ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप. म्हणजे उष्णता देणं त्या ठिकाणी जर थांबवलं तर काय घडून येतं तर त्याचं आपल्याला निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. ड्रॉ ए ग्राफ टू शो द चेंज इन द वॉटर लेवल ॲज टेम्परेचर रायजेस. म्हणजे सर्वसाधारणपणे तापमान वाढत असताना पाण्याच्या पातळीमध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल दर्शवणारा आलेख त्या ठिकाणी काढायचा आहे. आणि उष्णता देणं थांबवल्यानंतर काय होतंय तर तेही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आता काय दिलेले, व्हेन ए लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस. म्हणजे द्रव जो आहे तर त्या द्रवाला जर आपण त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर द्रवांच्या कणांमधलं असणारं जे काय अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी वाढतं. अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. त्याचं असणारं जे काय आकारमान जे आहे तर ते आकारमान सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतं.
दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. यालाच आपण त्या ठिकाणी असणार जो काही द्रव जो आहे तर त्या द्रवाचं त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, प्रसारण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्हेन इट्स टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. आणि अशा प्रकारचं त्याचं तापमान जर त्या ठिकाणी कमी जर झालं तर त्याचं असताना जे काय आकुंचन जे आहे तर ते आकुंचन सुद्धा त्या ठिकाणी होताना दिसतं. आता पुढे यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले की व्हाय इज मर्क्युरी आर अल्कोहोल युज्ड इन द थर्मामीटर. तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता याची अनेक कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणारं जे काही देर इज द डिफरन्स इन द व्हॅल्यूज ऑफ द फ्रीजिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द मर्क्युरी. म्हणजे पारा जो आहे तर त्या पाऱ्याचा असणारा जो काही गोठण बिंदू आणि उत्कलन बिंदू याच्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी फरक आहे. द फ्रीजिंग पॉईंट इज -39 डिग्री सेंटीग्रेड अँड बॉइलिंग पॉईंट इज 357 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याचा असणारा जो काही गोठण बिंदू जो आहे पाऱ्याचा असणारा जो काही गोठण बिंदू जो आहे तर तो -39 डिग्री सेंटीग्रेड आहे, तर त्याचा असणारा जो काही उत्कलन बिंदू जो आहे तर तो 356 डिग्री सेंटीग्रेड आहे. बीइंग शायनी मर्क्युरी कॅन बी इमिजिएटली शीन. त्याच्यानंतर पारा जो आहे तर तो पारा आपल्याला त्या ठिकाणी चकाकताना दिसतो आणि म्हणून तो लगेचच त्या ठिकाणी आपल्याला वर चढला त्या स्तंभामध्ये तर लगेचच त्या ठिकाणी दिसताना दिसतो. मर्क्युरी डज नॉट स्टिक्स टू द ग्लास वॉल. त्याचबरोबर ती काचमापी जी आहे तर त्या काचमापीमध्ये तो असणारा जो काही पारा जो आहे तर तो पारा त्या ठिकाणी त्या ग्लास वॉलला त्या ठिकाणी चिटकताना त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतर चौथं कारण आपल्याला सांगता येईल द एक्सपान्शन ऑफ द मर्क्युरी इज युनिफॉर्म अँड रेग्युलर. पारा जो आहे तर त्या पाऱ्याचं असणारं ते काही प्रसारण जे आहे तर ते प्रसारण त्या ठिकाणी एक समान आणि नियमित त्या ठिकाणी होताना दिसतं. इट इज कॉन्स्टंट अँड परमनंट. आणि ते असताना जे काही एक्सपान्शन जे आहे तर ते एक्सपान्शन सातत्यानं आणि परमनंट त्या ठिकाणी असतं. अशाच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की अल्कोहोल थर्मामीटर जे आहे तर ते अल्कोहोल थर्मामीटर कधी वापरले जाते, इफ टेम्परेचर इव्हन लेसर दॅन -39 डिग्री सेंटीग्रेड. 39 डिग्रीपेक्षाही त्या ठिकाणी तापमान जे आहे तर ते जर त्या ठिकाणी मोजायचं असेल तर आपल्याला अल्कोहोलिक थर्मामीटर त्या ठिकाणी वापरले जाते. आता पुढे अल्कोहोल्स फ्रीजिंग पॉइंट इज -115 डिग्री सेंटीग्रेड व्हेर ॲज मर्क्युरीज फ्रीजिंग पॉइंट इज -39 डिग्री सेंटीग्रेड. अल्कोहोलचा असणारा जो काही गोठण बिंदू जो आहे तर तो -115 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर मगाशी आपण पाहिलं की पारा जो आहे तर त्या पाऱ्याचा असणारा जो काही फ्रीजिंग पॉईंट जो आहे तर तो मात्र त्या ठिकाणी -39 डिग्री सेंटीग्रेड आहे. अँड देअरफॉर लोअर टेम्परेचर कॅन बी मेजर्ड ओनली बाय द अल्कोहोलिक थर्मामीटर. आणि म्हणून कमी तापमान जे आहे तर ते कमी तापमान जर आपल्याला मोजायचं असेल तर याच्यासाठी अल्कोहोलची असणारे जे काही तापमापी जे आहे तर त्या अल्कोहोलच्या तापमापीचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आता पुढे सर्वसाधारणपणे काय दिलेलं आपल्याला की असणारे जे काही एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस ड्यू टू हीट. जे सर्वसाधारणपणे उष्णतेमुळे होणारे जे काही वायू जे आहेत तर त्या वायूंचं प्रसारण आणि आकुंचन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला ॲपरेटस दिलेले की ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर एक्सेट्रा. म्हणजे काचेची बाटली, फुगा असेल किंवा गरम पाणी त्या ठिकाणी घ्यायचे. प्रोसिजर कृती काय करायला सांगितली, फिक्स ए बलून ऑन द माउथ ऑफ द ग्लास बॉटल. या ठिकाणी काचेची असणारी काही बाटली जी आहे तर त्या काचेच्या बाटलीवर काय करायचे, फुगा त्या ठिकाणी लावायचा. होल्ड दिस बॉटल इन द हॉट वॉटर. आणि अशा प्रकारची जी काही बाटली जी आहे तर ती बाटली काय करायची, गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी धरायची. व्हॉट हॅपन्स, काय होतं ते पाहायचे. काय होतंय, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन द हिटिंग. उष्णता त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये काय केलं आपण, तो असताना जो काही बाटलीवर लावलेला जो काही फुगा जो आहे तर तो फुगा जर आपण त्या ठिकाणी बुडवला तर तो फुगा काय होताना दिसतो, फुगताना दिसतो. म्हणजे उष्णता दिल्यामुळं वायूचं असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी वाढताना दिसतं. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस. आणि यालाच त्या ठिकाणी आपण वायूंचं त्या ठिकाणी प्रसारण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ऑन द अदर हँड, ऑन रिमूव्हिंग हीट
द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. याच्या उलट त्या ठिकाणी असणार तो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थामधली असणारी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता जर त्या ठिकाणी काढून जर घेतली तर वायूचं असणार जे काही आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. यालाच आपण त्या ठिकाणी वायूचं आकुंचन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे ग्रेट सायंटिस्ट आपल्याला माहिती दिलेली पहा की सर जेम्स डेव्हर वॉज ए स्कॉटिश सायंटिस्ट. सर जेम्स ड्युआर हे एक स्कॉटिश वैज्ञानिक होते. ही मेड द फर्स्ट थर्मो फ्लास्क इन 1892. हे जे काही सर जेम्स ड्युआर हे जे काही स्कॉटिश वैज्ञानिक होते तर त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क जो आहे तर तो त्या ठिकाणी तयार केलेला आहे. अँड दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ड्युआर फ्लास्क. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ड्युआर फ्लास्क त्या ठिकाणी म्हटलं जातं. इव्हन टुडे a Dewar flask is used for keeping a substance cold or hot. आणि आजकाल सुद्धा आपल्या लक्षात येत नसते पदार्थ जो आहे तर तो पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युअर फ्लास्क जो आहे तर ते ड्युअर फ्लास्कचा आजही त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता काय दिलेले थर्मास फ्लास्क or it is also called as the Dewar flask. You might have seen a thermos flask used for keeping tea, coffee, milk, etc. hot or शरबत cold for a long time. जे चहा, कॉफी, दूध यासारखे असताना जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखा असताना जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ थंड राहण्यासाठी वापरण्यात येणारा थर्मास जो आहे तर तो थर्मास तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल. व्हॉट इज इज स्ट्रक्चर. त्याची रचना काय आहे. हाऊ डज इट फंक्शन. त्याचं कार्य नेमकं कसं असतं. आता काय दिलेले की धिस इज डबल वॉल्ड फ्लास्क. पुढच्या पानावर असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती जर आपण जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येत नसते हे जे काही थर्मास फ्लास्क जे आहे तर त्याला दुहेरी भिंत त्या ठिकाणी असते. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स. त्याच्यामध्ये 2 त्या ठिकाणी काचेच्या शिलबंद अशा प्रकारच्या नळ्या त्या ठिकाणी असतात. वन इनसाइड द अदर विथ द गॅप बिटवीन द सील्ड. म्हणजे एकात एक बसवलेल्या काचेच्या शिलबंद केलेल्या नळ्या त्या ठिकाणी असतात. द सरफेस ऑफ द बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय ए सिल्वर कोटिंग. दोन्ही असणाऱ्या ज्या काही नळ्या ज्या आहेत तर त्या नळ्यांचे असणारे जे काही पृष्ठभाग जे आहेत तर ते पृष्ठभाग काय केलेले चांदीचा मुलामा देऊन त्या ठिकाणी चकचकीत केलेले त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ड टू क्रिएट ए व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. आणि हे जे काही 2 असणाऱ्या ज्या काही नलिका ज्या आहेत तर त्या नलिकेच्या दरम्यानची असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी काढून निर्वात अशा प्रकारची पोकळी त्याला आपण त्या ठिकाणी व्हॅक्यूम त्या ठिकाणी म्हटलेली तर ती तयार केलेली. देअर इज ए प्रोटेक्टिव्ह जार ऑफ द मेटल ट्यूब. त्याचबरोबर नळ्यांच्या बाहेर त्या ठिकाणी संरक्षक अशा प्रकारची बरणी जिला आपण ठिकाणी धातू किंवा प्लास्टिकची त्या ठिकाणी असते. फॉर प्रोटेक्शन ऑफ द फ्लास्क पीस ऑफ द स्पंज और रबर आर फिक्स्ड बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क. जे सर्वसाधारणपणे ही जी काही बरणी किंवा आतील असणारे जे काही फ्लास्क जे आहे तर यांच्या दरम्यान स्पंज असेल किंवा रबर जे आहे तर त्या रबराचे तुकडे फ्लास्कचं असणारं जे काही प्रोटेक्शन संरक्षण जे आहे तर ते संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी लावलं जातं. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही थर्मास फ्लास्क जे आहे तर त्या थर्मास फ्लास्कची आकृती त्या ठिकाणी दिलेली पहा. आता या आकृतीमध्ये काय काय तुम्हाला त्या ठिकाणी दिसते की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा सिल्वर्ड सरफेस ऑफ द ग्लास त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे चांदीचा मोलावा दिलेला काचेचा पृष्ठभाग त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे असणारे ते काही स्प्रिंग जे आहे तर त्या स्प्रिंगचा वापर केलेला आहे. बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी मेटल प्लास्टिक जार म्हणजे धातूचा किंवा प्लास्टिकचं भांड त्या ठिकाणी बाहेरून असतं. त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचा आपल्याला या ठिकाणी भाग दिसतो तर त्या ठिकाणी ती निर्वात अशा प्रकारची पोकळी आहे. त्याच्यानंतर खाली त्या ठिकाणी रबर सपोर्ट आहे, रबरी आधारक त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं स्पंज त्या ठिकाणी दिसते आणि याच्या आतमध्ये आपल्या लक्षात येत नसते की हॉट ऑर कोल्ड लिक्विड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरलेला असतो.
म्हणजे गरम किंवा थंड पदार्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे. आता फंक्शन्स ऑफ द थर्मास फ्लास्क आपल्याला पाहिजे की असणारे जे काही थर्मास फ्लास्कचं असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी कसं चालतंय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय दिलेलं आहे, व्हेन ए फ्लास्क, when a hot substance is placed in the thermos flask, the heat going out gets reflected due to the shining surface of the inner tube. आता पुन्हा एकदा पहा, when a hot substance is placed in the thermos flask, गरम अशा प्रकारचा पदार्थ आपण थर्मासमध्ये जर ठेवला, the heat going out gets reflected, बाहेर जाणारी जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता काय होते, परावर्तित होताना दिसते. का परावर्तित होताना दिसते? ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब. आतली असणारी जी काही नलिका जी आहे तर ती नलिका आपल्या लक्षात येत नसते, सिल्वर सरफेसची त्या ठिकाणी आहे आणि याच्यामुळे त्या ठिकाणी बाहेर जाणारी जी काही उष्णता जी आहे तर ती पुन्हा त्या ठिकाणी आतमध्ये काय केलं, ते परावर्तित त्या ठिकाणी होताना दिसते. हेन्स हिट इज नॉट रेडिएटेड, आणि म्हणून असणारी जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचं प्रारण जे आहे तर ते प्रारण त्या ठिकाणी होत नाही, म्हणजे आतली उष्णता त्या ठिकाणी बाहेर जाताना दिसत नाही. दुसरं आपल्याला सांगितले पहा, नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ द हीट ऑकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपण निर्वात अशा प्रकारची पोकळी त्या ठिकाणी आहे आणि ह्या निर्वात पोकळीमुळे काय होताना दिसते, उष्णतेचं वहन त्या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा अभिसारण जे आहे तर ते अभिसारण सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ॲज ए रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर टू द आउटर कूलर रिजन, आणि याचा परिणाम त्या ठिकाणी असा होताना दिसतो की उष्णता जी आहे तर ते उष्णता बाहेरचा असणारा जो काही थंड अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागाकडे उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी स्थानांतर होत नाही. अँड इज रिटेन इनसाइड फॉर ए लॉंग टाइम, आणि ही जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता काय होताना दिसते, आतल्या आत त्या ठिकाणी दीर्घकाल त्या ठिकाणी राहताना दिसते. स्टील ए लिटल हीट इज लॉस्ट फ्रॉम द अराउंड द लीड अँड बाय ए स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू द ग्लास. फक्त आपल्या लक्षात येताना असते की थोडी उष्णता जी आहे तर ती वरील झाकणाच्या बाजूकडून आणि काचेमधून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर त्या ठिकाणी येतच त्या ठिकाणी राहते. देअरफॉर द हॉट सबस्टन्सेस डज नॉट रिमेन ॲज हॉट आफ्टर 2 or 3 hours, आणि म्हणून 2 ते 3 तासानंतर मात्र आतील असताना जो काही उष्ण पदार्थ तेवढा उष्ण जो आहे तर तो उष्ण त्या ठिकाणी राहताना दिसत नाही. त्याच्यानंतर शेवटचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे, फाइंड आउट, माहिती मिळवायला सांगितली. व्हॉट इज मीन बाय थर्मोवेअर. थर्मोवेअर म्हणजे काय पहा, की थर्मोवेअर इज मेड बाय प्लेसिंग 2 व्हेसल्स वन इनसाइड द अदर. थर्मोवेअर म्हणजे 2 असणारी जी काही भांडी जी आहे तर ती भांडी काय केली जातात, एकमेकांच्या आतमध्ये त्या ठिकाणी ठेवली जातात. आउटर व्हेसल इज प्लास्टिक वेअर द इनर इज मेड अप ऑफ द शायनी मेटल. आता ही जे काही एकात एक ठेवण्यात येणारे जे काही 2 भांडी जी आहेत तर त्याच्यापैकी बाहेरचं असणारं जे काही भांडं जे आहे तर ते त्या ठिकाणी प्लास्टिकचं असतं, तर आतलं असणारं जे काही भांडं जे आहे तर ते चकाकणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं त्या ठिकाणी असतं. इन बिटवीन द 2 व्हेसल देअर इज द एअर, आणि जी काही 2 भांडी एकमेकांमध्ये ठेवलेली आहे तर यांच्या दरम्यान त्या ठिकाणी हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी असते. आता याचं असणारं जे काही फंक्शन जे आहे तर ते फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगता येईल पहा, की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की एनक्लोज एअर त्या ठिकाणी आहे, इज ए बॅड कंडक्टर ऑफ इट. दोन्ही भांड्यांच्या दरम्यान त्या ठिकाणी हवा असते, हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी उष्णतेचं दुर्वाहक आहे. अँड देअरफॉर हिट इज नॉट लॉस्ट बाय द कंडक्शन अँड कन्व्हेक्शन, आणि म्हणून वहन आणि अभिसारण या दोन्ही पद्धतीने उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचं स्थानांतर त्या ठिकाणी थर्मोवेअर मध्ये त्या ठिकाणी होताना दिसत नाही. The inner surface of the vessel is shiny, so heat is not lost by the radiation. आपण लक्षात येताना असते की आतलं भांड जे आहे तर ते शायनी आहे, आणि शायनी असल्यामुळं उष्णता जी आहे तर ती उष्णता प्रारणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बाहेर येताना दिसत नाही. द प्लास्टिक लीड डज नॉट अलाउ ट्रान्समिशन ऑफ द हीट.
त्याच्यानंतर झाकण जे आहे तर ते झाकण त्या ठिकाणी प्लास्टिकचं असेल तर आतली असणारी जी काही उष्णता जी आहे तर ते उष्णता त्या ठिकाणी बाहेर येताना दिसत नाही. आणि देअर फूड स्टफ्स रिमेन्स हॉट फॉर ए लॉंग पिरियड. आणि म्हणून अन्न खाण्याचा असणारा जो काही डबा जो आहे तर त्या डब्यामधलं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न काय होताना दिसतं, दीर्घकाळ त्या ठिकाणी गरम राहताना दिसतं. आता पेज नंबर 63 वर असणारे जे काही एक्झरसाइज जे आहे तर ती एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.